नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला जे दुपारचे माझे डेली रुटीन असते तर ते दाखवत आहे. तर ना दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये मी ब्लाऊज शिवत असते. रात्रीची कटिंग करून म्हणजे घेत असते. ते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. तर हा आत्ता जो मी ब्लाऊज दाखवला होता ना, तर हा माझा आत्ता वाजलेले आहेत बघा, 4 वाजलेले आहेत आणि हा ब्लाऊज माझा एक झाला होता. आणि दुसऱ्या ब्लाऊज तो होता ते बिना अस्तरचा होता आणि हा जो आहे तर तो अस्तरचा ब्लाऊज आहे. आणि याचा बॅक नेकसुद्धा मी रेडी केला, मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आणि बाहीसुद्धा जोडून घेतली. आता फक्त पुढचा पार्ट राहिला होता. तर म्हटलं त्याआधी एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावं. म्हटलं रात्रीचं रुटीन दाखवलं तर दुपारच्या टायमिंगमध्ये मी ब्लाऊज शिवत असते. तर एका दिवसामध्ये मी किती ब्लाऊज शिवते किंवा काय करते तर तेवढं रुटीन दाखवावं म्हटलं. तर यानंतर मी फ्रंट पार्टचे पार्ट घेतले होते, कारण बॅक आणि बाहीचा पार्ट मी रेडी केलेलाच होता. तर बघा म्हटलं समोरून तुम्हाला थोडी स्टिचिंग दाखवते. तर बरोबर मी कटिंग केलेली असते. तर वरचे पार्ट जे बरोबरमध्ये आहेत ना, तर ते फक्त दोन्ही पार्ट दोन्ही साईडला ठेवून घेते आणि अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते समोरासमोर ठेवून घ्यायचं, जेणेकरून पार्ट चुकणार नाहीत. त्यासाठी आधी 2 कटोरी स्टिच करून घ्यायच्या. अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या ज्या 2 कटोरी आहेत तर त्या आधी जोडून घ्यायच्या आणि यानंतर 2 साईड पार्ट जे आहेत तर ते जोडून घ्यायचे. तर बघू शकता मधी मशीनची सुई, दोरा जो आहे खालचा बॉबिन पिनमधला निघलेला होता. तर अशा पद्धतीने चेक करून बघायची बॉबिन पिन कमी जास्त, जर दोरा जर जर बॉबिनमधनं बॉबिनचा जो बॉक्स आहे ना त्यामधून जर पिन बाहेर आली तर समजायचं दोरा व्यवस्थित बसला नाही. तर बघा कटोरी मी स्टिच करून घेतली. यानंतर मेन पार्टला सुद्धा असंच केलं. दोन्ही फक्त 2 बाजूला ठेवणे आणि जी कटोरी जोडण्याची साईड आहे ना तर दोन्ही समोरासमोर येतील अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक याचंसुद्धा अशाच पद्धतीने स्टिच करून घेते. तर बघा एक ब्लाऊज माझा ऑलरेडी झाला होता शिवून, तर त्यामुळे म्हटलं ग्रे कलरचे दोन्हीही ब्लाऊज एकाच कलरचे होते. दोरा लावलेला होता ऑलरेडी बॉबिनमध्ये आणि एक अस्तरचा होता, एक बिना अस्तरचा होता, परंतु वेगवेगळे माप होते त्या ब्लाऊजचे. ते फक्त मी रेडी करून घेतले. बघा चुकू नये म्हणून कटोरी आणि जे मेन पार्ट साईड पार्ट आहेत ना तर ते अशा पद्धतीने ठेवून बघायचे आणि ठेवून पाहिल्याच्या नंतर चेक करून परत मग जे एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे तर ते नंतर कट करायचं, तोपर्यंत कटिंग करायचं नाही. तर बघा हे मी कटिंग केल्याच्या नंतर जे कटोरीला जोडून घेते. मी आधी कटोरीला टक्स टाकून घेते आणि यानंतर मी साईड पार्ट आणि कटोरी जोडत असते. तर दोन्ही कटोरी मी समोरासमोर ठेवून चेक केल्या. तर रुंदीमध्ये 1.5 इंच घेतलं आणि उंचीमध्ये 2.75 इंच मी कटोरी घेऊन अशा पद्धतीने कटोरी दोन्ही साईडच्या बघू शकता किती सुंदर मी रेडी केलेल्या आहेत. तर दोन्ही साईडच्या कटोरीला सुंदर असा पप आला. यानंतर ठेवून बघा साईड पार्ट उचलून घेतलेला आहे आणि साईड पार्ट त्यावरती कटोरीवरती ठेवून घेतला. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि कुठलाही पार्ट खेचायचा नाही. न खेचताच अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. कमी जास्त झाला तर ॲडजस्ट करू शकता, परंतु पार्ट खेचायचा नाही, त्यामुळे कटोरीत व्यवस्थित पार्ट बसत नाहीत. तर अशा पद्धतीने बघा मी टीप टाकून घेतली आणि कटोरीचा पार्ट थोडा एक्स्ट्रा झालेला होता तर तो फक्त काय गोलमध्ये कट करायचा. तर अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर बघा परत एक त्यावरती एक दाबटीप टाकून व्यवस्थितमध्ये परत एक टीप टाकून घ्यायची. तर अशा दोन्ही पार्टला मी 2 टीप टाकून घेतल्या आणि यानंतर योगपट्टी जोडण्यासाठी घ्यायची. तर बघा हे पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आणि योगपट्टी जी आहे तर ती बरोबरची योगपट्टी वरच्या बाजूने उलटी ठेवायची आणि दुसरीसुद्धा दुसऱ्या बाजूने उलटी ठेवायची. बरोबरच्या साईडने वरत्या साईडने अस्तरची आहे तर ती खालच्या साईडने ठेवून घ्यायच्या. अशा पद्धतीने योगपट्टी ठेवून घ्यायच्या आणि यानंतर तिन्ही पार्ट पकडायचे व्यवस्थितमध्ये आणि याचं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं. पहिलं मशीनमध्ये दाबटीप टाकून ते तिन्ही जी पार्ट आहेत का तर ते लॉक करून घ्यायचे आणि ते पार्ट लॉक केल्याच्या नंतर काय करायचं, मग तिन्ही पार्ट एकावरती एक ठेवून सरळमध्ये टीप टाकून व्यवस्थित घ्यायची आणि परत एकदा चेक करायचं व्यवस्थित आलेलं आहे का, कुठे कपडा वगैरे निसटला नाही ना. निसटला असेल तर ते व्यवस्थित चेक करून घ्या.
आणि चेक केल्याच्यानंतर बघा शोल्डर पट्टीमधनं आतमध्ये फोल्ड करायचं आणि दोन्ही साईडच्या दोन योकपट्टी आहे एकावरती एक ठेवून टीप टाकून घ्यायची आणि हुक लूक साईडची जी पट्टी आहे कटोरीची त्या साईडने हा पार्ट बाहेर काढायचा अशा पद्धतीने. आणि बघा योकपट्टी बाहेर काढल्याच्यानंतर उंचीमध्ये आपला ब्लाऊज कमी जास्त झाला का हे चेक करायचं, कारण शिलाई मार्जिन कमी जास्त झालं की ब्लाऊजची उंचीमध्ये कमी जास्त होतो. तर अशा पद्धतीने बघा फ्रंट पार्ट मी रेडी करून घेतला. असाच दुसऱ्या साईडचा सुद्धा योकपट्टी आणि पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. आणि हुकलूकसुद्धा समोरच्या साईडला हुकलूक पट्टी लावली, गळ्याला पट्टी लावून फिनिशिंगमध्ये घेतली. तर आता काय फक्त सर्व पार्टची स्टिच करून झाले तर शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. शोल्डर जॉईंट करून घेतल्याच्या नंतर बाही जोडून घ्यायची. तर बघा मग मी शोल्डर जॉईंट करते. जेवढी कमरेच्या साईडने फक्त एक लेवलमध्ये दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आणि जेवढी जेवढी ब्लाऊजची उंची आहे तर तेवढी मार्क करायची. तशा पद्धतीने वरती पार्ट ठेवून जी ही आहे ना तर उंची आहे तर त्यावरती पार्ट ठेवायचा आणि अशा पद्धतीने जेवढं एक्स्ट्राचं मार्जिन राहिले तेवढं फक्त शोल्डरच्या साईडने थोडंसं क्रॉसमध्ये घेऊन अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची. तर बघा शोल्डरला टीप टाकल्याच्या नंतर उंचीमध्ये ब्लाऊज एकदा चेक करायचा बरोबर आलेलं आहे का आणि हुकलूकची पट्टीसुद्धा चेक करून घ्यायची की कमी जास्त वगैरे झालेली नाही ना. आणि यानंतर शोल्डरच्या राहिलेल्या 2-2 टीप टाकून घ्यायच्या व्यवस्थित. आणि शोल्डर जॉईंट केल्याच्यानंतर बघा मी बाही जोडायला घेते. समोरचा मोंडा कुठल्या साईडला आहे तर ते व्यवस्थित बाही आधी आपण ठेवून बघायच्या आणि ठेवून बघितल्याच्या नंतर बाही एकावरती एक ठेवून याचं सेंटर काढायचं. जेवढी बाहीची लांबी आहे ती तशा पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि बघा शोल्डरची पट्टी जेवढी आहे तर तेवढी शोल्डरची पट्टी घ्यायची, मार्क करायची आणि बाहीची मार्किंग आणि शोल्डरच्या पट्टीची मार्किंग एकावरती एक ठेवायच्या. आणि अशा पद्धतीने अर्धा इंच तरी शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे बाहीमध्ये आणि त्या मोंड्याच्या साईड पार्टमध्ये. तर तेवढं मार्जिन ठेवून बघा मी टीप टाकून घेते. तर व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची. पहिल्यांदा सेंटरवरती वरच्या आधी शोल्डरच्या तिथे फक्त टीप, दोन्ही मार्जिनच्या तिथे फक्त टीप एकदा लॉक करून घ्यायची व्यवस्थित अशी. आणि लॉक केल्याच्या नंतर बाही आहे तर ती दोन्ही साईडने जोडायला घ्यायची. तर बघा दोन्ही पार्ट बाही जोडण्याच्या आधी एकावरती एक पार्ट ठेवून कमी जास्त झाला असेल तर तसंसुद्धा तुम्ही कटिंग करू शकता, जेणेकरून मागचा पुढचा पार्ट कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगमध्ये खूप छान बसतो, कुठे घोळ वगैरे येत नाही. तर ब्लाऊज शिवत असताना चेक करत चालायचं. आणि बाही जोडताना कधीही शोल्डरपासून बाही जोडायला घ्यायची. तर बघा दोन्ही साईडला बाही जोडून मी अशाच पद्धतीने दोन्ही साईडची बाही जोडून ब्लाऊजला फिटिंग वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. आणि बघा 5 ते 5:15 वाजेपर्यंत हा सुद्धा ब्लाऊज माझा पूर्ण रेडी झाला. आणि हा सुद्धा ब्लाऊज मी रेडी केला, फिटिंग वगैरे सगळं टाकलं आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. बघा अशा पद्धतीने 2 ते 5 या रुटीनमध्ये जर काहीच नाही दुसरं मध्ये जर उठून दुसरं काहीच काम नाही ना केलं तर एक ब्लाऊज बिना अस्तरचा मी शिवून टाकला आणि एक अस्तरचा ब्लाऊज शिवला. आणि जर दोन्ही अस्तरचे ब्लाऊज असतील तर एखाद्या ब्लाऊजची फिटिंग राहते, एवढा ब्लाऊज आपला होतो. तर आणि हो ह्याच जागेवर जर डिझाईनचा एखादा ब्लाऊज असतो ना तर डिझाईनचा ब्लाऊज जर असेल तर एक डिझाईनचा ब्लाऊजच मला अख्खा एक दिवस घेत असतो. जर खूप जास्त प्रमाणात डिझाईन असेल, जर थोडक्यात डिझाईन असेल तर आपला 2 ते 5 या वेळेमध्ये 1.5 तरी ब्लाऊज होऊन जातो. तर हा बघा एक बिना अस्तरचा ब्लाऊज मी आधीच रेडी केलेला होता. मी 2:30ला बसले होते तर त्यावेळेस 4 वाजेपर्यंत हा ब्लाऊज मी रेडी केला होता आणि 4च्या नंतर हा अस्तरचा ब्लाऊज घेतला होता. तर चला बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.